हॅलो, सगळ्यांना प्रणाम. आत्मवंदन. सगळ्या माझ्या कुटुंबियांचं खूप खूप हृदयापासून स्वागत करते. एक मिनिट हं. सगळ्यांचं स्वागत करते. थँक्यू. सगळेजण जॉईन झालात. आपल्या रोजच्या साधनेमध्ये आपण सगळेजण हृदयापासून, आपल्या आत्म्यापासून इथे सगळेजण आहात. आपल्या सगळ्यांच्या सोबत असणारे आपले सगळे गुरुमंडळ, महाअवतार बाबाजी, पितामह पत्रीजी यांचे मी आभार मानते. आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण आभार मानू. आपल्या आपल्या सद्गुरूंना आठवा, आपल्या इष्टदेवतेला आठवा, कुलदेवतेला आठवा. सगळ्यात आधी आपण सत्राची सुरुवात आपल्या सगळ्या गुरुमंडळाला अनेक अनेक आभार मानून, अनेक वेळा प्रणाम करून, वंदन करून आजची सुरुवात करू. आपण पृथ्वी मातेचे आभार मानू. आपली फॅमिली, या पृथ्वीवर असलेलं आपलं सगळं कुटुंब, ते आपल्या ओळखीचे आहेत नाहीये, तरी सुद्धा इथला प्रत्येक व्यक्ती, आत्मा, चेतना, जी अनेक देशांमध्ये राहते, वेगवेगळ्या रूपात राहते, स्त्री पुरुष, त्या सगळ्यांना आपण थँक्यू म्हणू. आणि आज पृथ्वी मातेवर हे आत्मे, या चेतना वेगवेगळ्या रूपांमध्ये अवतार करत आहेत. कुठं भूकंप, कुठं वादळ, कुठं पूर, या परिस्थितीमध्ये अडकलेले असतील. या चेतनांना या सगळ्या नैसर्गिक आपत्तींचा अनुभव घ्यायचाय. पण आपण सगळेजण आता ह्या क्षणाला जिथं कुठे आपण बसलोय, तिथं आपल्या शरीरातून, आपल्या हृदयातून त्या सगळ्या चेतनांना, जे या क्षणी नैसर्गिक आपत्तींमध्ये आहे, भारतात असतील, महाराष्ट्रात असतील, बाहेरच्या कुठल्याही देशात असतील, संपूर्ण सृष्टीमध्ये असतील, त्या सगळ्यांना आपण आपल्या हृदयातून प्रेम आणि प्रकाश पाठवू. सोबतच प्राणी, पक्षी, जीवजंतू, सर्व झाडी, नद्या, जलतत्व, वायू, अग्नी, आकाश, या सर्व सर्व रचनांना मी भरपूर प्रेम आणि प्रकाश पाठवते. या सर्वांचे मी खूप खूप हृदयातून आभार मानते. आपण सगळेजण एकाच सृष्टीचे भाग आहोत. एकाच चैतन्यातून, सोर्स मधून आलेलो आहोत. त्यामुळे आपण सगळेजण जोडलेले आहेत, जरी कुठल्या देशात आहोत किंवा सृष्टीच्या कुठल्या भागात आहोत. हे जल, हा वायू सगळीकडे आहे. एक एक अणुरेणूंनी आपण जोडलेलो आहोत. थँक्यू. आपल्या घराचे आभार मानू. आपल्या घराची फॅमिली, आपली सोल फॅमिली, आत्म्याचं हे कुटुंब, यांचे आभार मानू. सगळ्या मास्टर्सचे आभार मानू, जे इथं असतात, जे युट्यूबवर जोडले जातात. आपलं ऑफिस, आपला एरिया, ज्या एरियात आपण राहतो, तिथं असणाऱ्या सगळ्या चेतना, आत्मे, दिवसभर मिळालेलं अन्न, पाणी, वायू, एक एक श्वास, अंगावरचे कपडे, वस्त्र, आपण वापरतो त्या सगळ्या घरातल्या वस्तू, फर्निचर, प्रत्येक गोष्टीचे, रचनेचे आभार. थँक्यू. आणि सावकाश आपण पुन्हा एकदा या सत्रामध्ये जोडले जाऊ.
आज ना तुम्हाला सगळ्यांना एक क्विक रेसिपी द्यायची मला. रेसिपी म्हणजे आपण जसं अं, आपण ना बाहेर कुठे असतो दिवसभर घराच्या बाहेर ऑफिसमध्ये असू किंवा रस्त्यावर कुठे असू तेव्हा आपल्याला काही गोष्टींची गरज असते आणि ती गरज असल्यानंतर आपण त्यावेळी ध्यानाला बसू शकत नाही है ना. तर अशा वेळी ना मी हे आधी सांगितलेलं आहे पण मी हे स्वतः वापरतीये. त्यामुळे मला असं वाटलं की पुन्हा एकदा सगळ्यांना सांगावं आणि याचं महत्व काय आहे. असे शब्द जेव्हा आपण वापरतो ना ह्याला आपण स्विच वर्ड म्हणून एक सेशन घेतलं होतं खूप आधी. मला वाटतं 1 वर्ष होऊन गेलं असेल त्या गोष्टीला. पण तेव्हा कदाचित मला ते तितकं चांगल्या पद्धतीने सांगता पण आलं नसेल किंवा तुमच्यापर्यंत ते पोहोचलं पण नसेल. काही जण वापरायचे पण आता हे जरूर वापरा. आपण जसं रोजच्या रोज अफर्मेशन करतो की सुरक्षित आहे, हे आहे, ते आहे. आवाज ब्रेक होतोय का? होता येतोय नीट? नाही, मग असा वेळी ते बहुतेक तुमच्याकडं नेटला काहीतरी प्रॉब्लेम असेल, एकदा चेक करा. कारण बाकी सगळ्यांना व्यवस्थित येतो वाटतं. तर किंवा डिस्कनेक्ट करून पुन्हा कनेक्ट व्हा. तर हे जे स्विच वर्ड मी आज तुम्हाला सांगणार आहे ना, हे नक्की नक्की तुम्ही वापरून बघा. हे कसं असतं, जेव्हा आपण अफर्मेशन बोलतो, कधी कधी आता आपल्याला लक्षात आलंय की आपण काही गोष्टी समोर संकट आली की आपण लगेच काय म्हणतो, आय ट्रस्ट, माझा विश्वास आहे, विश्वास आहे, म्हणून आपल्याला थोडंसं त्यावेळेस रिलॅक्स वाटतं की हे होत आहे ते बाबा मला काहीतरी शिकवत आहे. तर असे स्विच वर्ड मी नेहमी वापरते आणि मला ते तुम्हाला सांगाविषयी वाटतात. पण सोबतच हे स्विच वर्ड तुम्हाला युट्यूबवर मिळतील, पण ह्यासोबत मी तुम्हाला अजून एक ट्रिक सांगेन जी यूज करा. खूप सोपी ट्रिक ट्रिक आहे. आता मला जर मी तुम्हाला अशी काही लिस्ट आहे जी मी पाठवेन ग्रुपवर, ठीक आहे. मी तुम्हाला सांगत जाईन, ठीक आहे. आणि तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ ऐका, वाटलं तर आरामात समजून घ्या आणि लगेचच समजेल. आणि हे शब्द पण लक्षात ठेवा. ह्या शब्दांमध्ये मी जे काढलेत शब्द जे मी वापरते, ह्याच्यामध्ये तुम्हाला जो कुठला शब्द तुमच्या रोजच्या वापरातला असेल, आवडीचा असेल, जो ज्याला तुम्ही लगेच कनेक्ट होता, तो कुठलाही शब्द तुम्ही ह्या ऐवजी घेऊ शकता. मी घेतला म्हणून तुम्ही हा पण हाच घ्यायचा असं काही नाहीये. पण हे असे शब्द आहेत जे मी वापरून बघते रोजच्या रोज, ठीक आहे. तर आता अचानक कुणीतरी आपल्याला राग आणून दिलाय आणि विचार करून की हा माणूस मला असा बोलला, मी एवढं सगळं ह्याच्यासाठी करते, पण ह्या माणसाला इतकी सुद्धा किंमत नाहीये. हे होतं आपल्या बाबतीत. किती वेळा तर होतं की आपल्याला राग येतो की एवढं आपण करतोय पण ह्या माणसाकडनं आपल्याला ते मिळत नाही. ठीक आहे, आता ह्याच्यावर आपण खूप बोललोय, खूप झालंय सगळं, आपल्याला माहिती पण आहे. पण त्या मुमेंटला काय करायचं, एकतर आपण श्वासांचं जे ट्रिक आहे की श्वासांवर जायचं, हे सगळं आहे. पण जेव्हा आपण शब्द मनात काही रिपीट करायला लागतो ना, काही मंत्र बोलू शकतो, मंत्र उच्चारण तुम्हाला ज्याचं जवळचं आहे, श्रीराम 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 ते पण आहे. किंवा असे शब्द जे मी आता तुम्हाला सांगेन. तर ज्यावेळी असं तुम्हाला खूप राग आल्यासारखं वाटेल आणि मला पटकन, क्विक, इमिजिएटली त्या सेकंदाला मला डाऊन व्हायला मदत करणारा असा शब्द, एक तर तुम्ही ओम म्हणा, श्रीराम म्हणा, जे काही तुम्हाला आवडतंय. नाहीतर मी काय करते, ओम शांती, ओम शांती, ओम शांती, सिंपल. दुसरा मी शब्द वापरते, कूल 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 कूल, ज्याच्याशी आपण लगेच कनेक्ट होतो. तिसरं वापरते, थंड पाणी, थंड पाणी. कारण पाणी हे आगीला थंड करायचं करतं आणि पाण्याला इमोशन्सद्वारे पण दाखवलं जातं, प्रेझेंट केलं जातं. त्यामुळे हे 2-3 शब्द आहेत जे मी, थंड पाणी, थंड पाणी घेतल्यावर कसं फील होतं त्याप्रमाणे, आपण जेव्हा अंगावर जरी घेतलं तर कसं वाटतं त्याप्रमाणे, थंड पाणी, थंड पाणी. आणि सोबतच काय करायचं, हे नुसतं म्हणायचं नाही. हे म्हणत असताना तुम्ही समजा थंड पाणी जर विचार केला, तर तोंडावर पाण्याचे शिपके मारल्यावर कसं वाटतं थंडगार, ते फील करा. त्यावेळी काय होतं, आगीमध्ये पाणी ओतल्यावर आग कशी शांत होते, तसं तुम्हाला वाटेल की हे खरोखर काम करतंय. तर इट इज लाईक की नॉट जस्ट सेईंग, नुसतं म्हणायचं नाही. जेव्हा तुम्ही ते तो डोळ्यापुढे दृश्य आणता ना पाणी मारलेलं आणि ते फील करता ना, ऍक्च्युली तेव्हा ते जास्त काम करेल. की खरोखर तोंडावर पाणी मारल्यावर थंड वाटेल ना, त्यावेळी तुम्हाला असं वाटेल की माझा राग थोडासा कमी होतोय त्या एका क्षणामध्ये. कारण जेव्हा समोरून असं काही येत असतं ना, तेव्हा आपला जो राग अनावर होतो ना, त्या क्षणाला शांत बसणंच गरजेचं आहे. जे आपल्याला जमत नाही, की आपल्याकडनं मग आपलाही राग वाढतो, आपलाही पारा वाढतो आणि आपण दिवसभर मग त्या ह्याच्यात असतो. त्याच्यापेक्षा तुम्ही हे शब्द वापरून बघा. सोबतच जेव्हा आता आपण कुणाचं तरी चांगलं ऐकलं, आता मध्ये मध्ये असं होतं, आपल्या मास्टरनी मला विचारलंय का आपल्या ग्रुपमधल्या, की जरी इच्छा असूनही कधी कधी द्वेष येतो, जेलसी येते, चांगलं वाटत नाही कोणाचं काही ऐकून, आनंद वाटत नाही, असं होतं.
इट्स व्हेरी नॅचरल, नैसर्गिक प्रोसेस आहे. ठीक आहे. अशा वेळी काय म्हणायचं, मी काही शब्द वापरते की जसं की आनंद, आनंद हे वापरायचे मी जेव्हा जेव्हा मला असं जेलसी फील व्हायची. ठीक आहे. जेव्हा युनिफाईड केलं त्यानंतर ह्या भावना पूर्णपणे संपल्याच असं म्हणायला हरकत नाही युनिफाईड नंतर, कारण युनिफाईड नंतर बरंचसं सत्य समोर आलं. पण तरी पण आनंद, आनंद, आनंद. आणि काय म्हणायचं, आपल्याला ना आपल्या गुरुवर फार श्रद्धा असते. तर काय म्हणायचं, गुरुदृष्टी. म्हणजे काय करायचं की आपले गुरु आत्ता समोरून मला बघतायत जेलसीमध्ये असताना. हे जर आपण विचार केला ना, आपली हिंमतच होणार नाही की आपल्या गुरूंच्या समोर आपण कुणावर तरी द्वेष करतोय. त्या क्षणाला आपल्याला लगाम बसेल. गुरुदृष्टी, गुरुदृष्टी, गुरुदृष्टी. माझे गुरु बघतायत, बघतायत, बघतायत. असा विचार मनात आला की संपला विषय. द्वेष तिथंच गेला. हे मी करते कारण आपल्याला काय असतं, कुणाचा तरी लगाम पाहिजे असतो आपल्या मनाला. आपल्याला म्हणजे आपल्या मनाला. की जेव्हा मला असं कुणाबद्दल द्वेष, राग किंवा अजून खूप अशी भावना येते ना, फक्त म्हणायचं गुरुदृष्टी. गुरुदृष्टी म्हणल्या क्षणी मला स्वामी आठवतील, गजानन महाराज आठवतील, शंकर बाबा आठवतील, त्यांची शिकवण आठवेल. आणि त्या समयाला कितीही मोठी भावना असेल ती खाली यायला मदत होते, कारण आपले गुरु आपल्या सोबत आहेत, ते बघतायत, ही फिलिंग मनामध्ये यायला लागते. ठीक आहे. हे वापरून बघा, हे खूप मदत करतं. किंवा गुरु सोबत म्हणा, सिंपल, गुरु सोबत आहेत, गुरु सोबत, गुरु सोबत. हे जरी म्हणलं, गुरु सहवास हे म्हणलं तरी चालेल. देवी देवता आपली कुठली असेल, कुलदेवता, तिची दृष्टी म्हणली तरी चालेल. असं नाही की गुरुच पाहिजेत, तुमच्या देवी देवतांची दृष्टी पण चालेल. आता ही लिस्ट मी आता आपल्या ध्यानाच्या आधी मी बनवली, तर ती तुम्हाला सांगते. त्यानंतर मी एका ठिकाणी गेले होते जिथे एक डॉक्टर होत्या पूर्वी. त्या मला बघून, माझ्या बोलण्यातून, माझ्या काही गोष्टीतून त्यांनी मला विचारलं होतं की तुझं पित्त प्रकृती आहे का म्हणून. तर कारण काय होतं, पित्त प्रकृती म्हणा किंवा अशा ज्या गुण जे असतात ना, कफ आणि वात, ह्या लोकांची एक एक ना लक्षणं असतात. आता काही लोकांना खूप पटपट पटपट काम करायचे असतं, कारण सतत मागे घाई, की म्हणजे काही आवरताना सुद्धा घड्या घालताना इतक्या फास्ट की पटकन ते संपून कधी एकदा काम पूर्ण करते अशी घाई असते. पण ह्याच्यामुळे काय होतं, एन्झायटी वाढते माणसामध्ये हळूहळू, आपल्याला कळत नाही की कामं संपवायच्या नादामध्ये. एखादी व्यक्ती बघा, वात प्रकृतीची लोक किडमिडी असतात आणि दिवसभर पळत असतात, त्यांना इतकं काम करायचं असतं ना, खूप त्यांच्यामध्ये एनर्जी असते, त्या कामाला न्याय देण्यासाठी ते इतके धडपड 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 पळापळ करत असतात. पण त्याच्यामुळं काय होऊ शकतं की खूप फास्ट कामं करण्यामुळं एन्झायटी पण होते अचानक, म्हणजे काळजी निर्माण व्हायला लागते आपल्या, कारण आपल्या कामातून असा संदेश जातो की हिला खूप काम आहेत आणि सगळं संपवायचं, कधी एकदा संपू. माझ्याच बिल्डिंग मधली एक उदाहरण आहे जिच्याशी मी आज दुपारी या विषयावर बोलत होते. तर ह्यासाठी काय करायचं की आपली कामं आपण शांततेने करावीत. सगळ्यात सोपं तर श्वासांचं लक्ष ठेवणं आहे, पण कधी कधी तेही लक्षात राहत नाही. अशा वेळी म्हणायचं, कोमल, सौम्य, कासव, गोगलगाय, हे शब्द वापरायचे. कासव, 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 कासव. म्हणजे कासवाप्रमाणे हळूहळू, हळूहळू. आपण कुठेही हारणार नाहीत, आपण जिंकणार आहेत रेस. हळूहळू पण कासवाप्रमाणे, कासव, कासव, कासव. आणि डोळ्यापुढे आलं कासवचं चित्र की आपल्याला आपोआप जाणवेल की माझी गती कमी झाली. तर हे प्रॅक्टिसने तुम्हाला जाणवेल. सोबत आपल्याला कुठेतरी लक्ष द्यायचं, अभ्यास करायचा आहे, ध्यानाला बसायचंय, पण लक्ष लागत नाही. अशा वेळी आपण दीर्घ श्वास घेतोच. सोबत तुम्ही हे वापरून बघा, बिंग. भिंग असतं ते सगळ्या सूर्यकिरणांना एकत्र करतं. आपण जे प्रयोग करायचो लहानपणी, भिंग 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 म्हणायचं. फोकस, बिंदू, केंद्र, ह्यापैकी काही शब्द वापरा. मी करते ते सेंटर, केंद्र, 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 सेंटर, सेंटर, सेंटर. किंवा फोकस, फोकस, किंवा बिंदू, बिंदू. एखादा बिंदू असतो ना, डॉट, तो बिंदू, बिंदू, बिंदू आठवते मी. किंवा असं जर भिंतीवर समोर बिंदू असेल तर त्याच्याकडे एकच टक बघायचं, असं पूर्ण एकत्र लक्ष देऊन 2 मिनिटं बघितल्यावर तुम्हाला जाणेल की तुम्ही एकाग्र होताय. अचानक न्यूज बघितली, युट्यूबवर इतकं काय काय बघितलं रात्री झोपायच्या आधी, ध्यान झालं आणि त्याच्यानंतर आपण काही बघितलं, किंवा काही असे विचार यायला लागले, कुणाशी तरी बोलले, खूप निगेटिव्ह गोष्टी ऐकल्या, आपल्याबद्दल कुणीतरी वाईट बोललंय, अशा वेळी आपला दिवस जात नाही चांगला, खूप ते ऐकून. अशा वेळी तुम्ही हे वापरू शकता की फोकस, फोकस, सेंटर, 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 केंद्र, केंद्र. मग केंद्र काय, आपलं हार्ट आहे. मग हे तुम्ही शब्द वापरा. क्विक शब्द आहेत हे, तुम्हाला लगेच एनर्जी शिफ्ट झालेली जाणवेल. ठीक आहे. त्यानंतर येतो, खूप डाऊन वाटतंय, अचानक होतं असं. ह्या मागच्या 4-5 दिवसात तर प्रचंड मला तर ती एनर्जी जाणवती की काही असं थोडंसं डळमळीत, अचानकच असं फिजिकली थकल्यासारखं, थकवा आल्यासारखं. कारण मे बी उन्हाळा सुरू होतोय, हे सगळं आहे त्यामुळे होत असेल. पण अशा वेळी आपण म्हणू शकतो, जसं मोबाईलला आपण चार्जिंग लावतो तसं चार्ज, चार्ज, चार्ज. प्राणशक्ती, प्राणवायू, प्राणशक्ती, प्राण, लाईफ फोर्स, लाईफ फोर्स, हे शब्द वापरा. त्यानंतर सूर्यप्रकाश, शक्ती. नुसतं शक्ती, शक्ती, शक्ती म्हटलं तरी तुम्हाला आतून शक्ती जाणवेल. की केवळ तुम्ही बसलात, मग तुम्हाला काम करायचंय पण येत नाहीये ते आतून.
खूप डाऊन वाटते, अशा वेळी तुम्ही असे शब्द वापरा. लाईट, 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 प्राणशक्ती, प्राणवायू, एनर्जी, ऊर्जा, ऊर्जा, सूर्यप्रकाश वापरा, शक्ती वापरा. आणि उठून काम करायचे, कृती करायची, त्यावेळी डन, 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 झाली, झाली, झाली असं जरी म्हणलात तरी सुद्धा तुम्हाला एनर्जीचं अपलिफ्ट झालेली जाणवेल, एनर्जी वाढलेली जाणवेल अशा शब्दांमुळे. ठीक आहे. आणि हे जेव्हा तुम्ही इमॅजिन करता ना सूर्यप्रकाश, तेव्हा खरोखर सूर्याचा लाईट कसा येतो, सूर्यप्रकाश कसा अंगावर पडतो, त्याप्रमाणे तो पिवळा रंग इमॅजिन करा. हे शब्द वापरताना जितकं इमॅजिन कराल ना, तितकं तुम्हाला ते जाणवेल, की जसं तुम्ही चार्ज करता मोबाईलला, तो चार्जर घेऊन लावता, सोबतच चार्ज, चार्ज, डोळे मिटा, चार्ज, चार्ज, चार्ज. कुठेतरी जायचंय बाहेर कार्यक्रमाच्या ठिकाणी, पण एकदम झोपेच्या मूडमध्ये आहेत, पण तिथं बसणं गरजेचं, ऐकणं गरजेचं, तुम्हाला थोडं मूड चांगला पाहिजे तुमचा. अशा वेळी तुम्ही हे शब्द, घरात कुणाशी तरी वाद झाले, बाहेर जायचंय, अशा वेळी तुम्ही इमिजिएट कुणाशी तरी फोनवर बोललात, खूप काही ऐकलंय, इमिजिएटली लाईफ फोर्स, लाईफ फोर्स, प्राणशक्ती, सूर्यप्रकाश, सूर्यप्रकाश, हे शब्द वापरून बघा. आता मदत सगळ्यात महत्वाचा. मदतीला तुम्ही मदत, मदत नॉर्मल आपला मराठी शब्द हेल्प. ठीक आहे. आता ह्यावेळी ना दैवी मदत हा एक शब्द ऍड करून बघा. दैवी म्हणलं ना की एक वेगळाच विश्वास येतो. डिवाइन, डिवाइन हेल्प, दैवी, दैवी मदत, दैवी मदत, दैवी मदत नुसतं म्हणा. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही त्याच वेळेस समजा तुम्ही गुरु असतील तर गुरु मदत म्हणा. ठीक आहे. नंतर हायर सेल्फ मदत, हे पण तुम्ही चालतं. किंवा आता तुम्हाला अचानक पैसे पाहिजेत, अडचणच आली पैशाची, काहीतरी आलंय, तुम्ही इमिजिएटली सुरू करायचं की दैवी मदत पैसे, दैवी मदत पैसे, दैवी मदत पैसे. हे तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा आठवेल, असं काहीतरी अडचणीत आहात, संकटात, आपण प्रार्थना तर करतोच, पण त्यावेळी तुम्ही हे असे शब्द जरी वापरले ना, तर तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार यायचं कमी होईल. कारण आपण बोलतोय, आपण कसं मंत्रांचं उच्चारण करतो, तर त्यावेळी जर अडचणीच्या वेळी जर निगेटिव्ह विचार आले ना, अजूनच खाली जाते एनर्जी. त्यापेक्षा तुम्ही सरळ म्हणायचं दैवी मदत, दैवी मदत, म्हणजे आहे मला मदत, ही हा विश्वास आपल्या मनामध्ये राहतो. ह्यामध्ये पैशामध्ये तुम्ही पैसे, आरोग्य, रिपोर्ट, ब्लड टेस्ट केलेत, रिपोर्ट यायचे, किंवा तुम्हाला खूप काहीतरी त्रास जाणवतो, त्यावेळी सुद्धा तुम्ही इमिजिएटली दैवी मदत, आरोग्य, दैवी मदत, आरोग्य, हेल्थ, हेल्थ, दैवी मदत, हेल्थ, अशा पद्धतीने तुम्ही हे शब्द वापरा. ठीक आहे. नात्यांमध्ये कुठल्या तरी नात्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुम्हाला असं वाटते की आज भांडणं होणार, त्यांच्याबरोबर वादविवाद व्हायच्या मार्गावर आहेत, इमिजिएटली तुम्ही म्हणा दैवी मदत नातं, त्या माणसाचा चेहरा आठवायचा आणि म्हणायचं की दैवी मदत नातं, ह्या पद्धतीने इमॅजिन करा. ठीक आहे. आणि ह्या मदतीच्या वेळेस तुम्ही जे मी व्हिज्युअलायझेशन नेहमी सांगते, पैसे, की तुम्हाला पैसे मिळाले तर ते काम झालंय, हे पण तुम्ही नंतर मॅनिफेस्ट करू शकता. पण त्या वेळेला, त्या क्षणाला थोडंसं आपल्याला वरच्या एनर्जीमध्ये राहण्यासाठी, आपल्याला आता समजलं खालची एनर्जीमध्ये जास्त वेळ राहायचं नाही. मग उपाय काय काय, एक तर श्वासांचं ध्यान, पण ध्यान करावं असं नाही वाटत कधी कधी, मग काय करायचं, मग हे शब्द वापरायचे. ठीक आहे. त्यानंतर आता कधी कधी खाण्यामध्ये इतकं आपल्याला माहिती की वजन कमी करायचं पण होत नाही, त्यावेळेस तुम्ही बॅलन्स, बॅलन्स, बॅलन्स हा शब्द पाठच करून ठेवायचा. आणि काय म्हणायचं, दैवी बॅलन्स, त्याला दैवी हा शब्द जोडला ना की त्याचं वजन वाढतं चांगलं, त्या शब्दाचं, आपलं नाही, त्या शब्दाचं वजन चांगलं वाढतं. की दैवी मदत, दैवी दैवी बॅलन्स, बॅलन्स, तराजू डोळ्यापुढे आणायचा, तराजू, तराजू, तराजू म्हणलं तरी चालेल, कारण त्याचं काम तेच आहे. सोबतच वेट बॅलन्स, वेट लॉस नाही म्हणायचं, लॉस नकोय आपल्याला, वेट बॅलन्स, वेट बॅलन्स, वेट संतुलन, वजन संतुलन, हे शब्द तुम्ही दिवसभर वापरायला लागलात ना, हे सगळं तुमच्या सबकॉन्शियसला सिग्नल आहे. ते त्याप्रमाणेच तुम्हाला खायला, तुम्ही जरी गेलात ना की चला आज मी काहीतरी जास्त कॅलरी फूड खाणार आहे, पिझ्झा खाणार आहे, चॉकलेट खाणार आहे, ते तुम्हाला तिथं सिग्नल द्यायला सुरू करतं की लक्षात ठेवलं ना आपण सारखं, वेट बॅलन्स, वेट बॅलन्स, नको थोडं खाऊ, ते येणारच आतमध्ये. तुम्ही हे प्रॅक्टिस करून बघा. सोबतच ज्यांना वेट वाढवायचं त्यांनी काय म्हणायचं, वेट प्लस, वेट प्लस, वेट प्लस. कारण आता आपल्या जगामध्ये सगळीकडे आपल्याला शॉर्ट शॉर्ट मध्ये वापरायची सवय लागली. आपण युट्यूब व्हिडिओ पण फास्ट करून बघतो किंवा शॉर्ट व्हिडिओ जास्त बघतो. त्यानंतर हेल्दी फूड साठी पण हेल्दी, गुड इट, चांगलं खाणं, चांगलं खाणं हे साधं. आणि अजून एक आहे की जेव्हा तुम्हाला काहीतरी स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी पदार्थ बनवायचे, 4 पाहुणे येणार, त्यावेळेस मी हे वापरले म्हणून सांगते. सरळ म्हणायचं मी अन्नपूर्णा, मी अन्नपूर्णा. कारण अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात अशी की जिचं, जी त्याची देवी आहे, ज्याची माता आहे, ज्याची शक्ती आहे. तर तुम्ही सरळ म्हणायचं त्यावेळी की मी अन्नपूर्णा, मी अन्नपूर्णा. आणि त्या दिवशी खरोखर आपले ते व्हायब्रेशन त्या जेवणामध्ये उतरलेले असतात. त्यानंतर जर आता तुम्हाला 4 पाहुण्यांमध्ये गेलोय पण आपल्याला असं व्हायला लागलंय की
प्रामाणिकपणा दाखवता येत नाही, सगळेच फसवेत. पण आपल्याला आपलं टिकवायचंय बाबा ह्या लोकांमध्ये, आणि अगदीच पण ओपन होऊन चालत नाही तिथं, नाहीतर लोक फायदा घेतात. अशा वेळी आपल्याला थोडस माहित असतं की मला इथं काही का असे ना थोडस एक इतकं पण मला सगळं ओपन नाही करता येत गोष्टी, पण तरी पण आतमध्ये थोडंसं ठेवायचं चालू. काय म्हणायचं की ऑथेंटिकेट, ऑथेंटिकेट, मूळ स्वरूप, मूळ स्वरूप, माझं मूळ स्वरूप ते त्या लोकांचं काही का असे ना. भलेही तुम्ही त्यांना बोलत नाही, सांगत नाही सगळ्या गोष्टी, पण आपल्या मूळ स्वरूपाला, आपल्या लाईटला धरून राहायचं. त्यावेळेस तुम्ही लाईट 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 पण म्हणू शकता की माझा प्रकाश हा आहे, माझा प्रकाश सत्यपणा आहे, माझा प्रकाश प्रेमळ आहे, मी ऑनेस्ट आहे. मला काय म्हणू शकतो, मला खोटं फसवेगिरी करायला नाही आवडत, लोकांना चांगलं वाटतं म्हणून तोंडावर गोड गोड बोलणं, मागं वाईट, हा माझा स्वभाव नाहीये. पण त्या लोकांमध्ये आपण शांत बसतो, कारण ती आपली तिथं नाईलाज असतो. अशा ठिकाणी तुम्ही मनातल्या मनात लाईट 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 म्हणत बसा की तुमचा लाईट तुमच्यापाशी आहे. ते कसे का असं, माझा लाईट हाय, मी ही आहे, संपला विषय, माझं हे मूळ स्वरूप आहे. ठीक आहे. तर हे शब्द आपण मनामध्ये म्हणायचं, हे प्रोटेक्शन आहे आपलं, लक्षात ठेवा. म्हणजे आपण त्यांच्या इन्फ्लुएन्स मध्ये येत नाही, सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर अशी लोक जी आपल्याला सारखी अशी बोलतात, त्यावेळी तुम्ही त्या नात्यांपाशी सारखं म्हणायचं लव्हिंग पीपल. लव्हिंग म्हणजे कुठेतरी चाललोय, कुणाला भेटायला, माहिती ती लोक आपल्या बाबतीत चांगली नाहीये, नुसतं म्हणा लव्हिंग पीपल, प्रेमळ लोक आहे, प्रेमळ सृष्टी, प्रेमळ लोक आहे, प्रेमळ सृष्टी. ते कसे का वागेल, त्या वागण्यानी जर आपल्याला त्रास होत असेल ना, आपण वाद नाही घालू शकत आहेत, समजा भांडण नाही करू शकत आहे, तर हे शब्द वापरून बघा. ह्याच्याने तुमची एनर्जी अपलिफ्ट होईल आणि तुमचे व्हायब्रेशन त्या लोकांपर्यंत जायला मदत होईल. आपण प्रेम प्रकाश तर पाठवतच आहोत, पण सोबत हे क्विक असं एक तुम्ही हे पण करू शकता. जेव्हा तुम्ही लव्हिंग पीपल, प्रेमळ लोक म्हणता, आपोआप ते प्रेम तुम्हाला जाणवायला लागेल, कनेक्ट व्हायला लागेल. जेव्हा पैसे खर्च करत असाल तेव्हा एक वाक्य म्हणायचं. पैसे खर्च करताना आपल्याला ना विचार येतो, अरे माझे पैसे, त्यावेळेस म्हणायचं श्रीमंती, 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 संपत्ती, लक्झरी, लक्झरी, लक्झरी. आणि काय म्हणायचं माहिती का, मी लक्ष्मी म्हणायचं. हे मी वापरते, हा शब्द मी कुठेही ऐकला नाहीये. पण कधी कधी आपण पैसे खर्च करायला गेलो समजा, तर मनात असं आलं की अरे जास्त तर खर्च होत नाहीयेत ना, त्यावेळेस सरळ शब्द टाकायचा, मी लक्ष्मी, मी लक्ष्मी देवता आहे. माझ्या हातून जे खर्च होतील आणि जे माझ्याकडे येतील ते सगळे माझेच आहेत. जे खर्च होत आहेत ते सुद्धा त्या स्वरूपाला जात आहेत जो त्याचं स्वरूप आहे. मग ती फिलिंग यायला लागते की मी लक्ष्मी. मग लक्ष्मीची तुम्हाला मूर्ती आठवेल, फोटो आठवेल, कमळामध्ये उभी असलेली, बसलेली, जे काय असेल ते तुम्ही बघा हे करून. जेव्हा तुम्ही पैसे खर्च करत असाल आणि तुमचं टार्गेट पण असेल एखादं काय असेल ना, त्यावेळेस म्हणायचं मी लक्ष्मी. तुम्ही स्वतः लक्ष्मी बनलेला आहात, त्या स्वरूपामध्ये आलेले आहात. जरी पुरुष असाल तरीही वापरा. तुम्ही कुबेर म्हणू शकता, मी कुबेर पण म्हणू शकता त्यावेळी, किंवा मी लक्ष्मी म्हणू शकता, कारण पुरुषांमध्ये पण स्त्री तत्व आहे. आपण शक्ती आणि शिव असे दोन्ही आपल्या सनातनमध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये दोन्ही मानतो. तर त्यामुळे हे म्हणू शकता. आता तुम्हाला एखादा ना अमाऊंट आहे जी तुम्हाला पाहिजे, तर तुम्ही म्हणू शकता दैवी मनी, मी मनी मॅग्नेट हा एक झाला. तर तुम्ही काय म्हणू शकता, दैवी मनी मॅग्नेट 5 लाख, दैवी मनी मॅग्नेट 5 लाख, दैवी मनी मॅग्नेट 5 लाख. किंवा चुंबक म्हणा, सोपं, पैशाचं चुंबक, दैवी पैशाचं चुंबक 5 लाख, जे काही सोपं वाटेल ते. म्हणजे काय झालं, मी पैशाचं चुंबक आहे, हा, आणि मी दैवी, हे पण त्याला ऍड केलं आपण. आणि मला किती पाहिजेत, 5 लाख पाहिजेत ह्या महिन्याला. हा, कृती करायची त्याच्यावर. तुमच्याकडे समजा असं काही असेल इन्कम सोर्स, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की हे अडलेत पैसे किंवा यावेत किंवा काय, अशा वेळी थोडस तुम्ही हे शब्द वापरून बघा. ह्याच्याने काय होतं ना, आपण अफर्मेशन म्हणतोच, पण प्रत्येक वेळी अफर्मेशन लक्षात राहत नाही पूर्णच्या पूर्ण समजा, किंवा काय वापरावं अचानक. तर हे छोटे छोटे शब्द ना पटकन आपल्या डोक्यात येतं. आपल्या डायरीमध्ये ना आपल्या रोजच्या आयुष्यात काय गोष्टीची गरज आहे, त्या परिस्थिती, आणि त्याच्या पुढे एक एक शब्द तयारच करून ठेवायचा. आपल्या सबकॉन्शियस मध्ये मग काय होतं, जोडलं जातं की जेव्हा विपुलाला 5 लाख रुपयांची गरज आहे, तेव्हा ती काय म्हणते, दैवी चुंबक, दैवी पैशाचं चुंबक 5 लाख रुपये. असं मी म्हणलं की लगेच सबकॉन्शियस जे आहे आपलं ब्रेन जे ऍक्टिव्हेट होतं आणि त्याची प्रोसेसिंग स्टार्ट होते आणि ते सिग्नल द्यायला लागतं. मग आता हिला ते पाहिजेत ना, ते कुठनं तरी शोधून आणा, कारण ते चुंबक आहे, मॅग्नेट आहे. मॅग्नेटचा अर्थ आपल्याला जरी आपल्याला नाही लक्षात आला, आपल्या सबकॉन्शियसला माहित असतो. तो बरोबर अशा संधी तुमच्यापर्यंत आणेल, बरोबर अशा ऑपॉर्च्युनिटीज आणेल की जिथं तुम्ही तेवढी अमाऊंट गोळा कराल महिन्याच्या महिन्याला. ठीक आहे. आपल्याला असं वाटतं मला खूप चांगला असा ग्रुप पाहिजे ज्यांच्यावरून मी जाऊन हसेन, मला जरा मजा करायची आयुष्यामध्ये, तुम्ही त्या पद्धतीनेच बोला की फन लव्हिंग पीपल, फन लिव्हिंग पीपल, किंवा काही असं एक शब्द तयार करा की हसरे चेहरे, सिंपल हसरे चेहरे.
हसरे मित्र, हसरी नाती, अशा पद्धतीने तयार करा की जे तुमच्या ब्रेन मध्ये ना एक पॅटर्न तयार करेल. आणि हे शब्द ना मी जे वापरले हे माझ्या रोजच्या ह्याच्यातले माझ्या ओळखीचे शब्द आहेत. तुम्ही तुमच्यानुसार काढू शकता की माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये, म्हणजे मी सिंपल सांगते, आंघोळ करत असताना आपल्या हातात साबण असतं जे आपल्या शरीराला स्वच्छता देतं. त्याप्रमाणे ऑरा क्लीन करताना सुद्धा तुम्ही म्हणू शकता की तुमचा ऑरा क्लीन करताना तुम्ही लक्षात घ्यायचं साबण पाहिजे मला आत्ता, कारण माझ्या ऑरामध्ये बरंचसं आलंय, माझ्या डोक्यात खूप चालू आहेत वाईट वाईट विचार. तर तुम्ही काय म्हणायचं, निगेटिव्हिटी खूप वाढली की काय म्हणायचं, साबण शॅम्पू, साबण शॅम्पू, लक्षात घ्यायचं. कारण हे आपल्या मनाला साफ करणार आहे. इमिजिएटली ते आपल्या डोळ्यापुढे साबणाचं चित्र येतं. आणि अजून एक सांगते, घरामध्ये काही वस्तू हरवली असेल ना, त्यावेळेस तुम्ही टॉर्च म्हणू शकता बरं का. बॅटरी बॅटरी, टॉर्च टॉर्च टॉर्च, म्हणजे तो प्रकाश जसा आहे ना सगळीकडे, त्या पद्धतीने. म्हणजे मी हे एका ध्यान सत्रात ऐकलं होतं, त्या मॅडम सांगत होत्या. पण हे बाकीचे शब्द जे आहेत ते मी स्वतः वापरते, कारण त्यावेळेस इमिजिएट आपलं फास्ट प्रोसेसिंग व्हायला लागतं आणि सोबतच या शब्दांसोबत चित्र पण डोळ्यापुढे येतं. त्याचा अजून फायदा होतो. तर ह्या पद्धतीने हे अ, शब्द सगळ्यांनी आम्ही टाकेन ग्रुपवर. तुम्ही याच्यात आपले आपले शब्द तयार करा आणि हे वापरा. हे खूप प्रभावी आहेत. तुम्हाला कुठे जाताना ऑटो पाहिजे, त्यावेळेस तर मी सांगितलंच आहे, हेल्प ऑटो, हेल्प ऑटो, हे असं बोलायला लागा. तुमचं सबकॉन्शियस ऑलरेडी सिग्नल बाहेर द्यायला लागतं आणि तुम्हाला जाणवेल कुठून तरी ऑटो आली. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने हे काम करतं. जरूर ह्याचा उपयोग करा आणि मला रिझल्ट सांगा लवकरात लवकर. ठीक आहे. तर आपण सगळेजण आपल्या आजच्या सत्राची ऑलरेडी, आज बराच लेट झाला. आज खरं मला डीप मेडिटेशन घ्यायचं होतं, पण हरकत नाही, उद्या घेऊ आपण. आज हे सांगणं गरजेचं होतं. तर आपण आज जेवढा वेळ आहे तेवढा वेळ ध्यान करू. आपण आरामात डोळे मिटून शांत आपल्या ध्यान अवस्थेमध्ये येऊ. सगळ्यात आधी आपण आपल्या शरीराचा, एक तर संपूर्ण शरीर बघू आपण. आपल्या मूलाधारावर जाऊ. आपले तळपाय, आपल्या पिंढऱ्या, गुडघे, आपले जननेंद्रिय, प्रायव्हेट पार्ट्स, स्वादिष्ठान चक्र आपलं, ओटीपोट, आपलं मणिपूर चक्र, नाभीस्थान, हृदयस्थान, गळा, चेहरा, दोन्ही कान, आपले गाल, दोन्ही डोळे, आपले डोळे फील करा. म्हणजे आपण अगदी कोमलपणे बंद केले. आणि आपला टाळू भाग, आपल्या शरीराचा सगळ्यात वरचा भाग, आपल्या टाळू भागापासून आपल्या खाली पायांपर्यंत सगळं शरीर एकदा बघा. आपल्या शरीराचा जडपणा, शरीरात असणारे प्रत्येक अवयव, सगळं काही आपल्याला जाणवत आहे. माझे केस जाणवत आहेत.
माझ्या हाताची नखं जाणवतायत, पायाची नखं जाणवतायत, माझी जीभ, दात, गळा, हृदय, सगळं जाणवतंय मला. कारण मी त्याच्या आतच आहे. आणि हे जाणीव करून देणारी माझी चेतना आहे. हीच ती कॉन्शियसनेस आहे जी माझ्या शरीरात आहे, म्हणून मला माझ्या शरीराचं अस्तित्व जाणवतंय. एक एक पार्ट, अंगावर घातलेले कपडे, सगळं काही मला फील होतंय. माझ्या कानांना ऐकू येणारा हा आवाज, समजून घेणाऱ्या शब्दांचा अर्थ, ही जाणीव, येणारे विचार समजतायत, विचारांमुळे उत्पन्न होणाऱ्या भावना समजतायत, चांगल्या वाईट. हा माझ्या डोक्यामध्ये असलेला मेंदू सगळं काही प्रोसेस करतो एखाद्या कॉम्प्युटर प्रमाणे. प्रत्येक शब्दाचा अर्थ तिथं ऑलरेडी फीड केलेला आहे, स्टोअर केलेला आहे, सेव्ह केलेला आहे. त्यामुळे तो शब्द आला की मेंदूला समजतं ह्याचा अर्थ काय आहे. ही सगळी रचना अद्भुत आहे. मी इतक्या भाषा शिकलो असेन, अंक शिकलोय, भाषा शिकलोय, शब्दांचे अर्थ माहितीयेत, अंकाचा अर्थ माहितीये. मला व्यक्तींची ओळख आहे. ही माझी आई आहे, हे वडील आहेत, ही बायको आहे, हा नवरा आहे, हा मुलगा आहे. ह्या सगळ्यांचे चेहरे माझ्या मेंदूमध्ये फीड केलेले आहेत, सेव्ह केलेले आहेत. योग्य वेळेला केवळ आवाजाने सुद्धा मी त्या व्यक्तीचा चेहरा ओळखू शकते. इतकी शक्ती माझ्यात आहे, स्मरण शक्ती. आणि ही मेमरी, माझी शक्ती, ही त्या चैतन्यातूनच आलेली आहे. मला माझा भूतकाळ सुद्धा आठवतो, एक एक गोष्ट आठवते. ही सुद्धा एक शक्ती आहे. हे सगळं मला जाणीव करून देणारी ही माझी अद्भुत चेतना आहे, जी आता या श्वासांचा अनुभव घेते. श्वास कसे आत येत आहेत, कसे जात आहेत, कसे येत आहेत, कसे जात आहेत. आता या क्षणाला माझी चेतना मला श्वासांबद्दल माहिती सांगतेय की तुझा श्वास आत्ता आतमध्ये जातोय, आत्ता बाहेर जातोय, आत जातोय, आत्ता गरम आहे, आत्ता गार आहे, आत्ता हा विचार येतोय आणि आत्ता शून्य विचार आहेत. कुठलाच विचार नाहीये, हे सुद्धा माझी चेतना मला सांगतेय. तू आत्ता शांत झालीयस, पूर्ण शांत आणि वर्तमानात आहेस. केवळ श्वासांना बघत बसली या शरीराच्या आतमध्ये.
आपण अजून थोडा वेळ आपल्या याच अवस्थेमध्ये राहा आणि जेव्हा आपली इच्छा होईल त्यावेळी आपल्या ध्यानातून बाहेर या. आभार व्यक्त करू आपण परमात्म्याचे, सर्व शक्तींचे, सर्व गुरुमंडळींचे आणि भेटू उद्याच्या सत्रात. आपले खूप खूप आभार.